नमस्कार मित्रांनो, मी प्रमोदजी सस्ते. प्रगती चळवळच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधत आहे. लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात मतदानाचा टक्का घटतोय का? आपण मतदान करून काय बदलणार अशी भावना वाढते. खरेच ग्रामविकास मतदानाशिवाय शक्य आहे का? आजचा हा संवाद कोणाच्याही बाजूने नाही, किंबहुना कोणाच्या विरोधातही नाही, तर ग्रामीण मतदाराच्या विवेकासाठी आहे. ग्रामीण मित्रांनो, आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल. पंचायत समिती व जिल्हा परिषद ही राज्य सरकारची शाखा बिलकुल नाही, तर ग्रामीण जनतेने निवडलेली लोकशाही सत्ता आहे. जिल्हा परिषद ठरवते ग्रामीण रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा शाळा, पाणी पुरवठा योजना, महिला, आदिवासी, दलित, ओबीसी योजना. पंचायत समिती ठरवते मतदान नसेल तर निर्णय कोण घेणार. निर्णय घेतले गेले तरी जबाबदारी कोणाची. आज ग्रामीण भागात ही वाक्य हमखास ऐकायला मिळतात. सगळे सारखेच आहेत. निवडून गेल्यावर कोणीच येत नाही. कामासाठी पैसे द्यावे लागतात. मत दिलं तरी फायदा नाही. पण थोडा विचार करा. ज्या ठिकाणी 30 ते 40% मतदान होतं, दलालशाही, ठेकेदार राज, कागदी विकास फोपावतो. कारण लोकशाहीतील पोकळी पैसा भरतो. ग्रामीण मित्रांनो, मतदान न केल्याचा फटका आमदाराला नाही, मंत्र्याला नाही, अधिकाऱ्याला नाही, थेट शेतकऱ्याला बसतो, थेट मजुराला बसतो. तिथेच ग्रामपंचायतींना निधी, शेतकरी योजना, रोजगार हमी, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे, शेती, पशुसंवर्धन, सिंचन, थेट महिलेला बसतो, थेट विद्यार्थ्याला बसतो. ज्या गावात मतदान कमी तिथे योजना कमी, निधी कमी, लक्ष कमी, प्रश्न दुर्लक्षित. कारण शासन पाहतं तिथे लोकच उदासीन आहेत. आज आपण मोठ्या निवडणुकाकडे पाहतो, लोकसभा, विधानसभा. पण मित्रांनो, तुमच्या आयुष्याला थेट स्पर्श करणारी सत्ता ही पंचायत समिती, जिल्हा परिषद. आज शेततळ मंजूर करायचं असेल, आज रस्ता करायचा असेल, आज अंगणवाडी सुरू करायची असेल, पहिली फाईल पंचायत समितीत जाते. म्हणून इथे चुकीची निवड म्हणजे 5 वर्षाचा ग्रामीण नुकसानकारक निर्णय. मतदान केल्यानंतरच तुम्ही विचारू शकता, माझ्या गावाचा निधी कुठे गेला.
काम अपूर्ण का? योजना मला का मिळाली नाही? मतदान न केल्यावर प्रतिनिधी तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. अधिकारी दुर्लक्ष करतात. मतदान म्हणजे केवळ बटन दाबणे नाही, तर 5 वर्षाचा प्रश्न विचारण्याचा परवाना आहे. आज गावात सर्वात मोठी संख्या आहे महिलांची, युवकांची. पण मतदानाच्या दिवशी पुरुष जातो, महिला थांबते, युवक उदासीन राहतो. जर महिला 100% मतदान करतील, युवक विवेकाने मतदान करतील, तर सत्तेचे गणित बदलू शकते. भ्रष्ट प्रतिनिधी पराभूत होऊ शकतात. ग्रामीण बांधवांनो, ही निवडणूक पक्षाची नाही, नेत्याची नाही, पैशाची नाही, गावाच्या भवितव्याची आहे. मी प्रमोदजी सस्ते @प्रगती चळवळच्या माध्यमातून तुम्हाला एकच आवाहन करतो: मतदान करा, विचार करून करा, गावासाठी करा. कारण मतदान केल्याशिवाय बदल होत नाही. बदल केल्याशिवाय विकास होत नाही. जय ग्रामीण महाराष्ट्र. जय संविधान.